नमस्कार, BMBGK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे महसूल विभाग पार्ट 2 मध्ये। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 2 सेकंदासाठी मी ही माहिती देणार आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीचा फॉर्म भरलेला आहे पण त्याबद्दल सिलेबस माहीत नाही, परीक्षा कोण घेणार आहे हेही माहीत नाही आणि मला सारखे फोन कॉल्स येत आहे की आम्ही फ्रेश आहोत, आम्ही तलाठी भरतीचा फॉर्म तर भरला आहे पण त्याबद्दल आम्हाला कोणतीच माहिती नाही आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहेत आणि हे 2 सेकंदाचे माहिती आहेत। कारण मी तुम्हाला सगळ्यांना फोनवरती माहिती देऊ शकत नाही, प्रत्येकांना उत्तर देणं शक्य नाहीत आणि मेसेजवरही शक्य नाही, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला 2 सेकंद सांगत आहेत। काय आहे, तलाठी भरती MPSC घेत आहेत आणि आता ही MPSC मार्फत घेणार आहे, त्यामुळे सरळ सेवा राहिलेली नाहीत आणि सरळ सेवा राहिलेली नाही म्हणजे काय, तर MPSC का घेणार आहेत हेही तुम्हाला माहीतच आहे। तलाठी ग्राम महसूल अधिकारी या पदाचं नाव आहे, नवीन नाव देण्यात आलेलं आहे आणि आपण प्रिलिम्सचा अभ्यास बघणार आहोत, सब्जेक्ट बघणार आहोत। प्रिलिम्स हा पेपर 25 ऑक्टोबर 2026 रोजी आहेत। त्यासाठी 100 प्रश्न आहेत, 100 गुणाला आहेत आणि वेळ 1 तास आहे। 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित 10-10 मार्काला आहेत, म्हणजे 20 प्रश्न हे तुम्हाला तलाठी भरतीच्या प्रिलिम्समध्ये विचारण्यात येणार आहेत आणि तेही 1 तासाच्या आत संपूर्ण 100 प्रश्न सोडवायचे आहे। विषय तुमच्यासाठी कोणते आहेत, इतिहासावर 10 प्रश्न येणार आहेत, भूगोलवरती 10 प्रश्न, अर्थव्यवस्थेवर 15 प्रश्न, राज्यशास्त्र 15, अंकगणित 10, बुद्धिमत्ता 10, सामान्य विज्ञान 15 आणि चालू घडामोडी 15 असे एकूण 8 विषयावरती 8 सब्जेक्टवरती 100 प्रश्न हे येणार आहेत। आणि लक्षात घ्या, तुम्हाला जर या 8 विषयावरती कोणकोणत्या जे टॉपिक आहे त्या टॉपिक, समजा इतिहास आहे, इतिहासावर कोणकोणते टॉपिक आहे, मग त्यामध्ये कोणत्या टॉपिकमधील प्रश्न विचारले जाऊ शकतो याचा पूर्ण सिलेबस माझ्याकडे आहे, मी तुम्हाला ती PDF स्वरूपात देणार आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 5000 प्रश्नांची PDF जी मी तुम्हाला देणार आहे, त्यासोबत तुम्हाला प्री आणि मेनचा सिलेबस हा फ्रीमध्ये देणार आहेत, कारण त्यामध्ये मी संपूर्ण विषय आणि त्या विषयामधील पूर्ण टॉपिक, कोणकोणते टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत, कोणकोणत्या टॉपिकमधील प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, ते मी तुम्हाला इथे सिलेबस देणार आहे फ्रीमध्ये। व्हॉट्सअप नंबर आहे आपला 7057697808, यावरती व्हॉट्सअप संपर्क करायचा आहे। मित्रांनो, यूट्यूबवरती मेसेज टाकू नका, PDF हवी आहे आम्हाला, तुम्ही मेसेज टाका, गुड कमेंट टाका, तुमचा स्कोर टाका, तुमच्या व्हिडिओचा किती आलेला आहे, चांगली कमेंट टाका। फक्त तुम्ही PDF हवी आहे असा मेसेज टाकला तर आम्ही तुम्हाला PDF कशी द्यायची यूट्यूबवरती, बरोबर आहेत की नाही। मग त्यासाठी तुम्हाला इथं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 7057697808, यावरती संपर्क साधायचा आहे, मेसेज करायचा आहे। तुम्हाला 5000 प्रश्नांची PDF आणि सिलेबस हा फ्रीमध्ये भेटणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे आणि टॉपिक कोणता आहे, महसूल विभाग भाग 2। काल आपण भाग 1 पाहिला होता। तब्बल 40 MCQ प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत, सराव प्रश्नपत्रिका 16 मध्ये। पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील काय विचारला आहे, महाराष्ट्रातील महसूल प्रशासनात विभागीय स्तरावरील प्रमुख अधिकारी कोण असतो। उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक C, विभागीय आयुक्त हा महाराष्ट्रातील महसूल प्रशासनात विभागीय स्तरावरील प्रमुख अधिकारी आहेत। बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमधील आणि मी जे व्हिडिओ घेत आहे त्यामध्ये PYQ आणि येणारे प्रश्न विचारले जाऊ शकतात असे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहेत, म्हणजे तुम्हाला रोज 2 मार्क तुमच्या माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून भेटतील, या स्ट्रॅटर्जीने आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत देत आहोत। पुढचा प्रश्न आहे, जिल्हाधिकारी हा कोणत्या स्तरावरील महसूल अधिकारी आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, जिल्हा स्तर। कोणता, जिल्हाधिकारी हा जिल्हा स्तरावरील महसूल अधिकारी आहे। पुढचा प्रश्न, उपविभागाचा प्रमुख महसूल अधिकारी कोण असतो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, उपविभागीय अधिकारी हा उपविभागाचा प्रमुख महसूल अधिकारी असतो। पुढचा प्रश्न, तहसीलदाराचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, तालुका। तहसीलदाराचे मुख्य कार्यक्षेत्र हे तालुका स्तरावर असते।
पुढचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. बघूयात किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर देतात, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, जो तलाठ्यासाठी महत्त्वाचा असतो. काय प्रश्न आहे, तलाठीच्या कार्यक्षेत्राला सामान्यतः काय म्हटले जाते? सामान्यतः गावाकडील लोक तलाठीच्या कार्यक्षेत्राला काय म्हणतात? तुमच्यासाठी ऑप्शन आहे ए सजा, बी प्रांत, सी तहसील, डी विभाग. या चारपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, यासाठी की रोज आपले सकाळी 9 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतात आणि 2 ते 1 मार्क या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अवश्य बघत चला. पुढचा प्रश्न आहे, महसूल प्रशासनातील प्रांत अधिकारी म्हणून कोणत्या अधिकाऱ्याचा उल्लेख केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपविभागीय अधिकारी. याला महसूल प्रशासनातील प्रांत अधिकारी म्हणून या अधिकाऱ्याचा उल्लेख केला जातो. कोणाचा? उपविभागीय अधिकारी. पुढचा प्रश्न आहे, जमिनीच्या हक्कांमध्ये बदल झाल्यास त्याची नोंद करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फेरफार म्हणतात. काय म्हणतात? जमिनीच्या हक्कांमध्ये बदल झाल्यास त्याची नोंद करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणत असतात? तर फेरफार असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, वारसा हक्कांमुळे जमिनीच्या नोंदीत बदल करण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जात असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फेरफार नोंद केली जाते. काय केलं जातं? वारसा हक्कांमुळे जमिनीच्या नोंदीत बदल करण्यासाठी फेरफार नोंद केली जाते. पुढचा प्रश्न, जमिनीची प्रत्यक्ष हद्द निश्चित करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फेरफार असे म्हणतात. काय म्हणतात? जमिनीच्या प्रत्यक्ष हद्द निश्चित करण्याच्या प्रक्रियेला फेरफार असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जमिनीची मोजणी व हद्द निश्चितीशी संबंधित प्रमुख विभाग कोणता असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भूमी अभिलेख विभाग. काय? भूमी अभिलेख विभाग. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. जमिनीची मोजणी व हद्द निश्चितीशी संबंधित प्रमुख विभाग हा भूमी अभिलेख विभाग आहेत. पुढचा प्रश्न, जमिनीच्या वापरातील बदलाला महसूल प्रशासनाच्या भाषेत काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अकृषिक व्यापार. अकृषिक वापर म्हणजे जमिनीच्या वापरातील बदलाला महसूल प्रशासनाच्या भाषेत अकृषिक वापर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, शेतीची जमीन शेतीव्यतिरिक्त वापरासाठी वापरण्यास काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अकृषिक वापर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची नोंद करण्यासाठी कोणती कार्यवाही केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंचनामा केला जात असतो. पुढचा प्रश्न, अतिवृष्टी व पूर दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यास प्राथमिक स्तरावर माहिती संकलित करणारा अधिकारी कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तलाठी हा असतो. पुढचा प्रश्न, जमाबंदी या प्रक्रियेचा मुख्य संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मतदान मोजणीसाठी आहेत. पुढचा प्रश्न, गावातील जमीन महसूल वसुलीच्या कामात तलाठीची भूमिका कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महसूल वसुलीत सहाय्य करणे म्हणजे गावातील जमीन महसूल वसुलीच्या कामात तलाठीची भूमिका असते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला मित्रांनो. खूप महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देत आहेत आणि या संपूर्ण विषयाची PDF मिळवण्यासाठी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवरती, त्यावरती संपर्क साधायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सिलेबस हा फ्रीमध्ये मिळवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, महसूल प्रशासनात सजा अंतर्गत कोणता अधिकारी कार्यरत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तलाठी. बघा बरं का, तुम्ही जर परीक्षेच्या किंवा माझ्या व्हिडिओचा जर योग्य वापर करत असाल, प्रश्न व्यवस्थित बघत असाल, तर तुम्हाला मी दिलेला प्रश्न जो आहे ना, तो कमेंटमध्ये तुम्ही नक्की करणार आहात. जो विद्यार्थी माझे प्रश्न व्यवस्थित मन लावून बघेल, त्याच्या नक्की मेंदूमध्ये कळेल की या प्रश्नाचं मॅडमने जे प्रश्न आपल्याला दिलेला आहे कमेंट करण्यासाठी, त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तुम्हीच विचार करा आता.
पुढचा प्रश्न आहे, मंडळ अधिकारी कोणाच्या कामावर क्षेत्रीय पातळीवर देखरेख करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तलाठी. हा मंडळ अधिकारीच्या कामावर क्षेत्रीय पातळीवर देखरेख करत असतो. पुढचा प्रश्न, महसूल प्रशासनातील तालुका या घटकाचा प्रमुख अधिकारी कोण? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तहसीलदार. हा महसूल प्रशासनातील तालुका या घटकाचा प्रमुख अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे नियंत्रण कोणाकडे असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मंडळाधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे नियंत्रण असते. पुढचा प्रश्न, विभागीय स्तरावर अनेक जिल्ह्यांच्या महसूल प्रशासनाचे नियंत्रण कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विभागीय आयुक्त हे करत असतात. पुढचा प्रश्न, विभागीय स्तरावर अनेक जिल्ह्यांच्या महसूल प्रशासनाचे नियंत्रण कोण करतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विभागीय आयुक्त हे करत असतात. पुढचा प्रश्न, अधिकार अभिलेख या संज्ञेचा इंग्रजी अर्थ कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रेकॉर्ड ऑफ राईट्स हे आहेत. पुढचा प्रश्न, वारसा नोंद कोणत्या प्रकारच्या फेरफाराचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वारसा हक्कातील बदल ही वारसा नोंद प्रकारच्या फेरफाराचे उदाहरण आहेत. पुढचा प्रश्न, जमिनीवरील हक्क किंवा हितसंबंधातील बदल महसूल अभिलेखात कोणत्या माध्यमातून नोंदवला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फेरफार नोंद. कोणत्या माध्यमातून नोंदवला जातो? तर फेरफार नोंद या माध्यमातून नोंदवला जातो. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, गावातील शेतजमिनीची पीक स्थिती जाणून घेण्यासाठी कोणती नोंद महत्त्वाची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पीक पाहणी नोंद. पुढचा प्रश्न, महसूल विभागात अतिक्रमण म्हणजे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, परवानगीशिवाय दुसऱ्याच्या सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमण करणे म्हणजे महसूल विभागातील अतिक्रमण होय. पुढचा प्रश्न, सरकारी जमिनीवरील अनधिकृत ताब्याशी संबंधित कार्यवाही कोणत्या प्रशासनाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तलाठीशी. कोणाशी? तलाठी याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसानग्रस्त भागाची प्राथमिक माहिती महसूल यंत्रणेला कोण देतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तलाठी हा देत असतो. कोण देत असतो? तलाठी हा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसानग्रस्त भागाची प्राथमिक माहिती महसूल यंत्रणेला देत असतो. पुढचा प्रश्न आहे, महसूल प्रशासनात पंचनामा कशासाठी केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमीन विक्रीसाठी. आता मित्रांनो लक्षात ठेवा, जे 8 विषय प्रिलिम्सला आहेत त्या 8 विषयामधील प्रत्येक टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकवर प्रश्न तुम्हाला देणार आहेत, जेणेकरून तुमचे 10 मिनटं तुम्ही रोज आमच्या चॅनलसाठी द्या. आम्ही तुम्हाला त्या चॅनलच्या माध्यमातून, त्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर असे प्रश्नांचे, मार्कांचे मेरिट्स लागून देऊ. या आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्यासाठीच आहोत. तुम्हाला जे प्रश्न देत आहोत ते परीक्षेला कसे येतील यावरही तुम्ही भर द्यायचा आहे. कारण हे प्रश्न जे आहेत ते परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि विचारण्यात येणार आहेत. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो. प्रत्येक टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. फक्त रोज सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ फक्त 10 मिनटं बघत चला. पुढचा प्रश्न आहे, दुष्काळाच्या परिस्थितीत महसूल प्रशासनाकडून कोणत्या बाबींचे सर्वेक्षण केले जाऊ शकते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वाहन, पीक व पाण्याच्या परिस्थितीचे. दुष्काळाच्या परिस्थितीत महसूल प्रशासनाकडून पीक व पाण्याच्या परिस्थितीचे सर्वेक्षण केले जाऊ शकते. पुढचा प्रश्न, दुष्काळाच्या परिस्थितीत महसूल प्रशासनाकडून कोणत्या बाबीचे सर्वेक्षण केले जाऊ शकते? योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा संबंध मुख्यतः कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जमीन व महसूल प्रशासन हा महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा संबंध आहे. पुढचा प्रश्न आहे, महसूल प्रशासनात आकारणी या संज्ञेचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक हे जमीन महसूल निश्चित करण्याशी महसूल प्रशासनात आकारणी या संज्ञेचा संबंध आहे. पुढचा प्रश्न, गावातील महसूलविषयक प्राथमिक अभिलेखांच्या देखभालीमध्ये कोणाची महत्त्वाची भूमिका असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तलाठी यांची. कोणाची असते? तलाठी यांची. गावातील महसूलविषयक प्राथमिक अभिलेखांच्या देखभालीमध्ये महत्त्वाची भूमिका ही तलाठ्याची असते. पुढचा प्रश्न, तहसीलदारांच्या अधिपत्याखाली महसूल प्रशासनातील कोणता भौगोलिक घटक येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तालुका. हा घटक तहसीलदाराच्या अधिपत्याखाली महसूल प्रशासनातील महत्त्वाचा भौगोलिक घटक येत असतो. पुढचा प्रश्न, उपविभागीय अधिकारी कोणत्या स्तरावर कार्य करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उपविभाग. या स्तरावर उपविभागीय अधिकारी कार्य करत असतो किंवा काम करत असतो. पुढचा प्रश्न आहे, महसूल विभागात वारस नोंद करण्याचा मुख्य आधार कोणता असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वारसा हक्क हा महसूल विभागात वारस नोंद करण्याचा मुख्य आधार आहे. पुढचा प्रश्न, जमीन अभिलेखातील चुकीची नोंद दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेला सामान्यतः काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुरुस्ती नोंद. असं जमीन अभिलेखातील चुकीची नोंद दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेला दुरुस्ती नोंद असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, महसूल विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामात कोणती बाब महत्त्वाची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जमीन व महसूल अभिलेखांची देखभाल करणे ही महसूल विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामाची महत्त्वाची बाब आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, तलाठीच्या कामाशी खालीलपैकी कोणती बाब सर्वाधिक संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गावातील महसूल व जमीन अभिलेखांशी संबंधित कामकाज करणे हे तलाठ्याचे मुख्य काम आहे. मित्रांनो, हे होते महसूल विभाग भाग 2 मधील महत्त्वाचे 40 MCQ प्रश्न. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर करा. काही त्रुटी आढळल्यास कमेंट नक्की करा. तुमचा अभिप्राय नोंदवा आणि तुम्ही 40 प्रश्नांपैकी तुम्हाला किती या प्रश्नांची उत्तर माहीत होते तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सांगते, फ्री सिलेबस पाहिजे असेल, 5000 प्रश्नांची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे 7057697808 यावरती व्हॉट्सअप संपर्क करायचा आहे. तुम्हाला त्यामध्ये 5000 प्रश्नांची PDF आणि फ्रीमधील सिलेबस हा मिळणार आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.